नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे आणि कथा कशी वाटतेय? कळवत नाही बुवा तुम्ही. कळवत चला की जरा. बरं, कथा जसजशी पुढे सरकतेय तसतशी रंगत वाढणारच आहे. पण आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की वैदेही आणि देवादेवची भेट तर झालेली आहे, पण दोघांनी हाच तो देवादेव आणि हीच ती वैदेही या अर्थाने एकमेकांना ओळखलेलं नाही. पहिल्या भागात जो भेटला तो देवादेव नव्हता, आदिराज होता. आणि तिसऱ्या भागात वैदेही देवादेवला गुंड समजलेली आहे. आरोहीने अजून तरी देवादेवला ती तिची मैत्रीण वैदेही आहे हे सांगितलेलं नाही. त्यामुळे बऱ्याच गोष्टी अजूनही गुलदस्त्यातच आहेत. कथा पुढे रंगतदारच होणार आहे. पण तुम्हाला माझ्या कथा आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, हाईप आणि केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा जरूर करा. चला करूया सुरुवात. कादंबरी रुजवण भाग 5. देव, उद्या आपल्याला मिलिंदांकडे जायचंय, माहितीये ना तुला? आईसाहेबांनी आठवण करून दिली. हो माहिती आहे, पण आज मी अलिबागला जाणार आहे. रात्री उशिराच परत येईन, देवादेव म्हणाला. आईसाहेबांनी जरा रागानेच त्याच्याकडे पाहिलं. कशी आहे तब्येत आता तिची? आईसाहेबांनी विचारलं. ठीक आहे, तसं केअरटेकर आणि नर्स आहे, पण डॉक्टरांनी बोलावलंय मला, काळजीने देव म्हणाला. ठीक आहे, जा तू, पण फार उशीर करू नकोस. तिची काळजी घेतो आहेसच, तशी स्वतःचीही घे, असं म्हणून आईसाहेब उठून गेल्या. डॉक्टरांनी कशाला बोलावलं असेल मला? काही सिरियस तर नसेल ना? 2 क्षण देवने डोळे बंद करून घेतले आणि मग शिवशंभो असं म्हणत तोही बाहेर पडला. दुपारी तो निघाला तो थेट अलिबागलाच पोहोचला. अलिबागच्या घरी आला की तो झाडांची पाहणी करायचा. पण आज झाडांची पाहणी करायला, त्यांच्याशी बोलायला सुद्धा त्याला वेळ नव्हता. घरी परत लवकर जायचं होतं. तो आला तसं केअरटेकर देशमुख पुढे झाले. काय झालं देशमुख? डॉक्टरांनी अर्जंट का बोलावून घेतलं मला? देवादेवने विचारलं. साहेब, ते आता डॉक्टरच सांगू शकतील. तुम्ही येणार म्हणून त्यांनाही बोलावून घेतलंय, देशमुख म्हणाले. कुठे आहेत मग ते? देवने विचारलं. राधा मॅडमच्या खोलीत चेकअपसाठी आहेत. मग पुढे देव काही बोलायला थांबलाच नाही. तो सरळ उजवीकडे वळला आणि राधाच्या रूममध्ये गेला. ती झोपली होती. डॉक्टर आणि नर्स काहीतरी डिस्कस करत होते. तो आला पाहताच डॉक्टरांनी पुढे होऊन त्याला शेकहँड केलं. काय झालं डॉक्टर? काही सिरियस? अचानक बोलावून घेतलं? घाईघाईने घाबरतच देवने विचारलं. सॉरी, तुम्हाला त्रास दिला, पण काय करणार? त्या फारच हायपर होत होत्या, कुणाचंच ऐकायला तयार नव्हत्या. शेवटी मग इंजेक्शन देऊन त्यांना शांत केलंय. अलीकडे 3-4 वेळेस असंच झालं. फार जास्त हायपर व्हायला लागल्यात त्या. मला देवला भेटायचंय एवढंच म्हणत होत्या. तुम्हाला इथे बोलवायचं कारण म्हणजे ट्रीटमेंट आम्ही थोडी बदलणार आहोत. त्यासाठी कन्सेंट लेटरवर साईन लागेल. तुम्ही आलात ते बरं झालं. काही वेळाने त्या उठतील तेव्हा त्यांच्याशीही बोलून घ्या, डॉक्टर म्हणाले. मला वाटतं डॉक्टर, तुम्ही सुद्धा थोडा वेळ इथेच थांबा, देव असं म्हणताच डॉक्टरांनी घड्याळात पाहिलं. डॉक्टर, जी काही फी असेल ती देऊ आम्ही. सध्या पेशंट महत्वाचा नाही का? तो असं म्हणताच डॉक्टर पण मग म्हणाले. साहेब, आम्हालाही एकच पेशंट नसतो. असो, मी थांबलोय बाहेर. नर्स मात्र तिच्या जवळच बसून राहिली. देवादेवच्या येरझाऱ्या चालू होत्या. थोड्या वेळाने राधाला जाग आली. देवला समोर पाहून तिला खूप आनंद झाला. तिने त्याला हाक मारली, देव, आणि मग ती उठून बसली. देव चटकन पुढे झाला आणि मग तिने त्याला मिठीच मारली. आता परत जायचं नाही हा देव, ती म्हणाली. देव काही वेळ तिच्या बाजूला बसून राहिला. तिला समजावलं, खायला दिलं आणि मग डॉक्टरांनी औषधं दिली. तेव्हा मग ती पुन्हा झोपली आणि मगच देव तिथून बाहेर पडू शकला. गाडीत बसताना त्याच्या मनात विचार आलाच, ही तारेवरची कसरत आता पुढे कशी न्यायची? घरात सकाळपासूनच गडबड चालू होती. मिनल काकू आणि मीनाताईंची लगबग सुरूच होती. विशांत सुद्धा घाई गडबडीत होता. देवदादाला वैदेहीचं स्थळ आलंय हा धक्का आरोही पचवू शकत नव्हती. तिला लवकरात लवकर ही गोष्ट विशांतला सांगायची होती. रात्री तिने मेसेज पण टाकला होता, पण घरात गडबड असल्यामुळे विशांतचं तिकडे लक्ष गेलं नव्हतं. सकाळी सुद्धा तिने एकदा फोन केला, पण तरीही विशांतने तो पाहिला नाही.
आरोहीच्या पायाखालची जमीन सरकली होती. आता गोष्टी तिच्यासाठी आणखीनच कॉम्प्लिकेटेड होणार होत्या. दादा आणि वैदहीचं न जमलेलंच बरं असंच तिला वाटत होतं. पण दुसरं मन हे सुद्धा म्हणत होतं, त्यांचं जमलं की गंमत येईल. ती आपल्या घरी येईल आणि आपण तिच्या घरी. ती इकडे आली की त्या घरी काय काय पद्धती आहेत, कोण कसं कसं आहे, हे सगळं मला जाणून घेता येईल. पण चुकून जरी तिला आपल्याबद्दल कळलं आणि ती दादाकडे बोलली तर काय होईल? पण कधी ना कधी घरी बोलावंच लागणार आहे. पण आपण कुणाशी बोलायचं, कसं बोलायचं? देवदादाला कळलं तर आपलं बाहेर जाणं सुद्धा बंद करून टाकील तो. त्याच्यासाठी आमच्या सुखापेक्षा त्यांची जहागीरदारी महत्वाची आहे. बिचाऱ्या आदिदादाला पण किती त्रास देतोय. आपण आदिदादाला सांगितलं तर तो आपल्याला मदत करेल, समजून घेईल आपल्याला. पण आधी आईसाहेबांचं ऑपरेशन, त्यानंतर देवदादाचं लग्न, त्यानंतर आदिदादाचं प्रकरण, आणि मग आपण आपलं बोलायला हवं. तोपर्यंत तरी विशांतबद्दल कुणालाच कळता कामा नये, अगदी वैदहीला सुद्धा. आणि हेच तर तिला विशांतला सांगायचं होतं. पण तो फोन कुठे उचलत होता? आज आपण अचानक तिथे गेलो असतो तर त्याला एकदम धक्काच बसला असता. म्हणूनच तर आपण जायचं टाळलं ना. देव, आपण किती वाजता निघायचंय? आईसाहेबांनी प्रेमानेच विचारलं. कुठे? मुद्दामूनच देवने विचारलं. अरे, असं काय करतोस? आज मिलिंदांनी बोलावलं माहीत नाही तुला? रागारागाने आईसाहेब म्हणाल्या. जाऊ नंतर, सध्या मी ऑफिसला चाललोय, मला माझं काम आहे. फाईल चाळत देवादेव म्हणाला. हे बघ देव, ऑफिसला जा तू, पण लवकर ये हा. साधारण 4 वाजेपर्यंत निघू आपण. बरं, असं म्हणत देवादेव ऑफिसला गेला. पण आज कामात लक्ष लागत नव्हतं. आज त्याच्या भविष्याचा निर्णय होणार होता. कोण असेल ही वैदही? हा मिलिंदा स्वतःला इतका स्मार्ट समजतो आणि ह्याच्या मोबाईलमध्ये तिचा एक फोटोही नाही. लबाड आहे, नुसता लबाड. असला तरी दाखवायचा नाही. आम्ही नकार दिला तर काय, अशी भीती वाटत असेल ना त्याला. एवढं कौतुक करत होता. खरंच ती वैदही तशी असेल का, की उगीच तिला हरभऱ्याच्या झाडावर चढवतोय? 3-3:30 वाजता त्याने लॅपटॉप बंद केला. दिवसभरात आईसाहेबांचे जवळजवळ 10 फोन येऊन गेले होते. शेवटी वैतागून तो गाडीत बसला आणि घरी निघाला. आदिराजने आपलं गुजरातचं प्रोजेक्टचं काम आटपलं होतं आणि तो प्रांजलला भेटायला हॉटेलमध्ये पोचला. प्रांजल अर्धा तास आधीच येऊन त्याची वाट पाहत होती. तिने ऑलरेडी सीट रिझर्व्ह केली होती. आधी येताच तिने हात दाखवला. तो पुढे झाला. प्रांजू, कशी आहेस ग? त्याने विचारलं. कशी असणार आधी? किती दिवस तुझ्याशी बोलणं होत नाही. भेटणं तर नाहीच नाही. फार त्रास होतोय रे मला. असं वाटतं एकदाच काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकावा. काळजी नको ना करूस प्रांजू. मी म्हटलं ना, लवकरात लवकर मी आईसाहेबांकडे हा विषय काढीन. एक गोष्ट तर धरून चाल, देवदादा या लग्नाला कधीच परमिशन देणार नाही. तेव्हा जी काही भिस्त आहे ती आईसाहेबांवरच आहे, तो म्हणाला. अरे, पण सगळी सूत्र देवदादाच हलवतात ना. ऑफिस, घर सगळं त्यांच्या म्हणण्यानुसार चालतं. मग त्यांना डावलून आपल्याला लग्न कसं करता येईल? काळजीने प्रांजलने विचारलं. मग काय करावं आता? तो ऐकायलाच तयार नाही आणि मी तुला सोडायला. बोलता बोलता आदिराजच्या डोळ्यात पाणी आलं. खूप भीती वाटते रे मला आधी. माझा भाऊ पियुष भाई, तो सुद्धा माझ्यावर नजर ठेवून असतो. कशी बशी नजर चुकवून आले मी. तुझ्या दादाचं तरी ठीक आहे, तो फार फार तर तुला ओरडेल किंवा मारेल. पण पियुष भाई दुसरं टोक आहे. आपलं एकमेकांवर प्रेम आहे. आपल्याला लग्न करायचं आहे हे कळल्यावर तो आपल्या दोघांनाही मारायला कमी करणार नाही. कधी कधी असं वाटतं उगीच आपण प्रेमात पडलो. खरं तर आपल्या घरच्यांची एकमेकांबरोबर एवढी दुश्मनी आहे हे ठाऊक असून सुद्धा आपण प्रेमात तरी कसे पडलो? कदाचित दुसऱ्या देशात शिकत होतो. एकमेकांच्या आधाराची तेव्हा गरज भासली म्हणून एकमेकांच्या एवढ्या जवळ आलो. आणि आता तर तुझ्याशिवाय राहवत सुद्धा नाही मला, असं म्हणून ती रडू लागली. हे बघ प्रांजल, घरातले तयार झाले नाहीत तर आपण कोर्ट मॅरेज करू. तुझ्या पियुष भाईला मी घाबरत नाही. तो असेल शेर, मी 1.25 शेर आहे. काहीही झालं तरी मी तुला सोडणार नाही. फक्त एकदा आईसाहेबांचं ऑपरेशन होऊन जाऊ दे.
मग हळूहळू विषय काढतो मी. बरं तुला माहिती आहे ना, माझी 5ची फ्लाईट आहे. दादाने पण ना मुद्दामूनच लवकरची फ्लाईट बुक करून ठेवली आहे. मी तुला भेटेन असा कदाचित त्याला संशय आला. जाऊ दे, उगीच वाद नको ना म्हणून काल मी काही बोललो नाही, आदिराज म्हणाला. पण आधी खरं खरं सांग तू तुझ्या दादाला घाबरतोस की नाही? ते म्हणतील तसंच करतोस तू, चिडवत प्रांजल म्हणाली. तसं काही नाही प्रांजल, आता तो मोठा भाऊ म्हणजे रिस्पेक्ट द्यायला नको का? आदिराज म्हणाला. द्यायला हवा रे, पण घाबरतोस की नाही ते सांग, मुद्दामूनच चिडवत ती म्हणाली. नाही घाबरत. अच्छा. हां, आता कधी कधी वाटते भीती. राग आला ना की तो पटकन हात उचलतो, ते आवडत नाही मला. त्याला माहिती आहे काहीही झालं तरी मी त्याच्यावर हात उचलणार नाही, त्याचाच फायदा घेतो तो, म्हणूनच त्याच्याशी बोलणं टाकून दिलंय मी, आदिराज म्हणाला. पण मला सांग, तुझं आईबरोबर आणि बहिणीबरोबर बॉन्डिंग चांगलं आहे ना? हो, दोघांशी सुद्धा मी खूप क्लोज आहे. आरोहीचा विषय निघताच त्याच्या चेहऱ्यावर हलकसं स्माईल आलं. आरोही तर खूप गोड आहे, लहान आहे माझ्यापेक्षा, पण मला समजून घेते ग. मी कधी कधी शांत होतो तेव्हा कधी कधी माझ्या बाजूला बसते. तुझ्यावरून पण चिडवते मला. तिला आपल्याबद्दल सांगितलंय मी. सध्या ती MSc करते, पण आमच्यात शेंडेफळ असल्यामुळे अगदी आमची बाबूच आहे ती, सगळ्यांची लाडकी. तिला सहसा कोणी ओरडत नाही, देवदादा सुद्धा नाही. मला बांधणीचे ड्रेस हवे आहेत अशी ऑर्डर आहे मॅडमची, तो म्हणाला. आदिराज बहिणीचं कौतुक करत होता. मग घेतलेस तिला ड्रेस? प्रांजलने विचारलं. हो, दाखवतो ना. मग त्याने 4-5 बॅग्स बाहेर काढल्या, ड्रेस दाखवले. प्रांजलचा चेहरा उतरला. सगळे तिलाच घेतलेस? तिने विचारलं. हो, एकच तर बहीण आहे मला, अभिमानाने आदिराज म्हणाला. त्या ड्रेसवरून हात फिरवत प्रांजल म्हणाली. सगळे छान आहेत. पण प्रांजलला थोडीशी जेलसीच वाटली. बहिणीसाठी 5 ड्रेस घेतलेस, पण होणाऱ्या बायकोसाठी एखादा घ्यावासा वाटला नाही तुला? मनातल्या मनातच ती उच्चारली. काय ग, कसला विचार करतेस? बहिणीसाठी एवढे ड्रेस घेतले, मग बायकोसाठी एकही ड्रेस घ्यावासा वाटला नाही तुला? असाच विचार मनात आला ना तुझ्या? तो असं म्हणताच ती त्याच्याकडे पाहतच राहिली. एकदम मन कवडा आहेस तू आधी, असं म्हणत ती हसली. त्याने मग बॅगेतून आणखीन 2 बॅग्स काढल्या. हे बघ, हे आवडतात का तुला? हे तुझ्यासाठी आहेत, असं म्हणताच तिचा चेहरा खुलला. डार्क राणी कलरचा बांधणीचा ड्रेस तिला खूप आवडला. खरंच आधी माझ्यासाठी आहेत हे? तिने आश्चर्याने विचारलं. हो हो, तुझ्यासाठीच. खूप छान आहे. मग ठेवून दे बॅगेत. तूच खरेदी केलेस असं सांग घरी, त्याने समजावलं. ती हसली. तुझी चॉईस ना अगदी गोड आहे आधी, तिने कॉम्प्लिमेंट दिली. बरं, निघू आता, त्याने विचारलं. तिने त्याला घट्ट मिठी मारली. पुन्हा कधी भेटणार रे, तिने विचारलं. लवकरच भेटूया ना, तू काळजी घे. तू उद्या निघणार आहेस ना, सांभाळून निघ. पोचलीस की मला मेसेज कर हा, असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले. तिला ऑटोत बसवून दिलं आणि त्यानेही टॅक्सी पकडली. तो एअरपोर्टच्या दिशेने निघाला. अरे भाई साहब, जरा जल्दी करो, 5 बजे का फ्लाइट है मेरा, आदिराज म्हणाला. अरे तो थोडा जल्दी निकलना चाहिए था ना भैया, पानाची पिचकारी बाहेर उडवत टॅक्सीवाला म्हणाला. प्लीज थोड़ा जल्दी चलिए ना, मैं आपको ज्यादा पैसे देता हूँ, आदिराजने विनवणी करून पाहिली. अरे अरे, पैसों की बात नहीं, हमारे बस में होता तो हम आपको ऐसे पहुंचा देते, पर अभी थोड़ा स्पीड बढ़ा देते हम, असं म्हणत टॅक्सीवाला रस्ता मिळेल तशी टॅक्सी काढत होता. 1-2दा तर समोरची गाडी ठोकता ठोकता राहिली. जे होऊ नये तेच घडलं. पुढच्या जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक म्हणून करायला गेला आणि टॅक्सी हलकेच ट्रकला आदळली. टॅक्सीमध्येच आदिराज धडपडला. मान चांगलीच दुखावली. टॅक्सी पण बंद पडली. ओहो, आपके चक्कर में मेरा टॅक्सी खराब हो गया, उतरो अभी, रागा रागाने टॅक्सीवाला म्हणाला. आदिराजने मग कपाळाला हात लावून घेतला, पैसे दिले, नुकसान भरपाई दिली आणि दुसरी टॅक्सी पकडली. एवढा सगळा गोंधळ झाला आणि त्याचं फ्लाईट शेवटी मिस झालं. बाप रे, आता ही गोष्ट फोन करून दादाला कशी सांगायची हेच त्याला कळत नव्हतं. त्याने 2दा नंबर डायल केला आणि गुपचूपपणे कट केला. प्रांजल म्हणते ते बरोबर आहे, खरोखरच देवदादाला आपण घाबरतो. काय एवढं घाबरतो कुणास ठाऊक, पण घाबरतो एवढं मात्र नक्की. त्याच्या आवाजात जरब आहे, वागण्यात दरार आहे.
त्याच्यापुढे काही बोलायची हिंमतच होत नाही. त्याची काळजी कळते मला. कदाचित म्हणूनच असेल की त्याच्या विरुद्ध जायची इच्छा सुद्धा होत नाही. अरे पण दादा, तूही घे की समजून. प्रांजलवर माझं मनापासून प्रेम आहे. तिचंही माझ्यावर आहे. घरच्या दुश्मनीचं आम्हाला काही घेणं देणं नाही रे. पण आता हे सगळे पुढचे प्रश्न. आता त्याला फोन करून कसं सांगायचं? विचार करून करून मग त्याने मिलिंदांना फोन केला. मंडळी येणार म्हणून मिलिंदा घाईतच होते. पण आदिराजचा फोन पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. काय रे आदी, आत्ता फोन केलास? निघालास तू तिथून? त्यांनी विचारलं. मिलिंदा, थोडा प्रॉब्लेम झाला रे. घाबरत घाबरत आदी म्हणाला. का? काय झालं? मिलिंदाने विचारलं. अरे माझी फ्लाईट मिस झाली. अरे बापरे, कशी रे? काळजीने मिलिंदाने विचारलं. अरे एअरपोर्टवर उशिरा पोचलो. मीटिंग जरा लेट संपली. तिथून खरेदीला गेलो, त्यामुळे उशीर झाला. भीत भीत आदिराज म्हणाला. पण मग देवशी बोललास ना तू? मिलिंदाने विचारलं. नाही ना, त्यालाच तर सांगायची भीती वाटते. 1000 प्रश्न विचारत राहील तो. तू सांग ना त्याला, आदिराज म्हणाला. आदी, मी बोलेन त्याच्याशी, पण मला खरं सांग, तू शॉपिंगला गेला होतास की? त्यावर आदिराज काही बोलला नाही. कळलं मला. आदी, पण देवला पटत नाही ती गोष्ट तू का करतोस? तुलाही माहीत आहे तुमच्या नात्याला काही अर्थ नाही, काहीही भविष्य नाही. कशाला उगीच गोष्टी वाढवतोयस तू? अरे देवला कळलं ना तर मागे जसं घडलं होतं पुन्हा तसंच घडेल. आणि पूर्वी जर तो चिडला तर त्याला शांत करायला साहेब तरी होते. आता तर तू एकटाच पडशील. लक्षात ठेव, आई साहेब देवच्या विरोधात जाणार नाहीत. माहितीये तुला चांगलं, मिलिंदाने समजावलं. मिलिंदा, माझा विचार कर ना रे. अरे आमचं प्रेम आहे एकमेकांवर. तुला माहितीये, फक्त 20 मिनिटं भेटलो आम्ही. त्या 20 मिनिटांसाठी ती एवढ्या दुरून इथे आली रे. ते ऐकून मिलिंदांना वाईट वाटलं. मला समजतंय आधी. बरं, पाहू काय करायचं ते. आता सध्या देवला काय सांगू? त्यांनी विचारलं. ते तुझं तू ठरव. फक्त मला तो ओरडला नाही पाहिजे एवढं बघ. ते ऐकून मिलिंदांना हसू आलं. बरं ठीक आहे, जी काही थाप मारीन ती रात्री तुला व्हॉट्सअप करून कळवीनच. आता उद्या लवकर निघ आणि आणखीन काहीही उद्योग करून ठेवू नकोस बाबा. ठेवतो मी फोन. मला वाटतं देवचीच गाडी आलीये. चल बाय, असं म्हणत मिलिंदांनी फोन ठेवला. गाडीत आईसाहेबांनी देवादेवला वॉर्निंग दिलीच होती. हे बघ देव, तिथे गेल्यानंतर सगळ्यांशी हसून खेळून बोल हा. आणि वैदेहीशी बोलताना तर अगदी नरमाईने बोल. चिडू वगैरे नकोस. अरे लहान आहे पोर. तू काही बोललास तर पटकन घाबरून जाईल ती. लहान आहे? आईसाहेब, लग्नाला उभी राहिली तरी लहानच आहे अजून ती. देवादेवने विचारलं. अरे हे काय बोलणंय तुझं? फार मोठी नाही ती. आपल्या आरोहीच्याच वयाची आहे. पटकन गोंधळून काही बोलेल. काही गोष्टी बोलता यायच्या नाहीत. तेव्हा तू तिला समजून घे. आरोहीशी कसं प्रेमाने बोलतोस त्याच टोनमध्ये बोल तिच्याशी. तसे आम्ही सगळे तिथे असणारच आहोत, पण तुम्हा दोघांना एकत्र बोलायला पाठवू तेव्हाच म्हणते मी. आणि हे बघ, फार काही प्रश्न विचारू देखील नकोस तिला. अशा वेळेस मुलींना एकदम दडपण येतं, आईसाहेब म्हणाल्या. लग्नाचं दडपण फक्त मुलींवरच असतं का आईसाहेब? मुलांवर नसतं ते? देवादेवने विचारलं. असतं रे. जाऊ देत ते सगळं. तुला जेवढं सांगितलं तेवढं कर तू. तुझं ना हे असंच असतं देव. अरे म्हटलं की का रे विचारलंच पाहिजे तू. तुझ्यापेक्षा ना मला आदिराज परवडतो. कर म्हटलं की लगेच करून मोकळा होतो. वैतागत वहिनीसाहेब म्हणाल्या. असं? मग त्याचंच लग्न लावून द्या ना माझ्या आधी. माझ्या का मागे लागलाय? त्याने असं विचारताच आईसाहेबांनी रागाने त्याच्याकडे पाहिलं. तसा मग तो शांत झाला. अरे मिलिंद, वहिनीसाहेब आल्या वाटतं. दादासाहेबांनी शर्ट ठीकठाक केलं आणि ते पुढे झाले. हो दादा, देव आणि वहिनीसाहेबच आहेत. मिनलताई आणि मीनाताई सुद्धा जरा ताट झाल्या. विशांत मात्र गोंधळला. काका, कोण आहे? अरे वहिनीसाहेब जहागीरदार आणि त्यांचा थोरला मुलगा देवादेव जहागीरदार दर्शनाला आलेत आपल्याकडे. सध्या तरी मिलिंदानी तेवढंच सांगितलं. विशांत पाहतच राहिला. पण आरोही काही बोलली नाही आपल्याला. का तिने कळवलं असेल? अरे आपला फोन रूममध्येच विसरलोय आपण. त्याची नजर पहिल्यांदा वहिनी साहेबांकडे गेली. जहागीरदारीचा तो ताठा त्यांच्या चालण्यात जाणवत होता. मागोमाग देवादेव उतरला.
देवादेवची पर्सनॅलिटी पाहून विशांतच्या काळजात थोडं धस्सच झालं. साधारण 6 फूट उंच, रुबाबदार, काळा सावळा असला तरी चालण्या बोलण्यात जरब होती. मिनल काकू पटकन वैदईच्या रूममध्ये आल्या. वैदू, झाली ना तयारी? अरे बापरे, हे काय? तू पुन्हा साडी नेसून ड्रेस का घातलास? अगं, का केलंस असं? मिनल काकू आता चिडल्या होत्या. काकू, मला नाही ग ती साडी बिडी नेसायची. नेसून पाहिली मी, इकडे तिकडे टोचते मला ती, वैदही म्हणाली. मिनल काकूनी मग कपाळाला हात लावून घेतला. आता बाहेर दादा ओरडले ना तर आम्ही कोणीमध्ये येणार नाही. तुझं काय ते तू पाहून घे, मिनल काकू म्हणाल्या. पाहीन पाहीन, माझं पण पाहीन आणि त्या दादांकडे पण पाहीन. साडी नेसणं एवढं सोपं का वाटतं त्यांना? अगं, पदर सांभाळू या निर्या सांभाळू की स्वतःला सांभाळू? रागा रागाने ती म्हणाली. सध्या तरी तुझा राग सांभाळ बाई, आणि कृपा करून त्यांच्यासमोर ही अशी चिडचिड करू नकोस. ती मंडळी आली. काकू असं म्हणाल्यावर तिचं हृदय धडधडू लागलं. कोण कोण आलंय काकू? तिने विचारलं. 2 जण आहेत, वहिनीसाहेब आणि त्यांचे चिरंजीव, काकू म्हणाली. काकू, देवादेव नाव आहे त्यांचं, वैदू असं म्हणताच मिनल काकूंना हसू आलं. तुझ्या तोंडून नाव ऐकून छान वाटलं, काकू असं म्हणताच ती सुद्धा लाजली. बरं चल, आता जे काही कपडे घातलेत ते तरी ठीकठाक करा, थोडीशी लिपस्टिक लावा आणि व्हा तयार. मी आहे बाहेर. काकू काकू, तिने हाक मारली. काय झालं आता वैदू? काकू, ते कसे दिसतात ग? तिने विचारलं. आता येऊन तूच बघ की, तिला हलकीशी टपली मारत मिनल काकू निघून गेली. तिने मग आपला छानसा ड्रेस नीट केला, केसाला मधोमध पिन लावली आणि बाकी केस मोकळे सोडले. हलकीशी लिपस्टिक लावली, पावडर लावली. जात्यात सुंदर होती, त्यामुळे जास्त मेकअपची गरजच नव्हती. तिने पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याला न्याहाळून घेतलं. सहदेव, कशी दिसते रे मी? तिने सहदेवकडे पाहून विचारलं. मग सहदेवचा आवाज स्वतःच काढला. वैदेही, खूप खूप गोड दिसतेस तू, सहदेव म्हणाला. थँक्यू सहदेव. पण सहदेव, मला भीती वाटते रे. ते माझ्याशी नीट बोलतील ना? त्यांचा स्वभाव चांगला असेल ना? समजून घेतील ना मला? तिने सहदेवला विचारलं. पण यावेळेस सहदेव शांतच होता, काही बोलला नाही. तुझ्याकडे पण या प्रश्नाचं उत्तर नाही ना? माझ्याकडे पण नाही. म्हणूनच तर मी म्हणते ना की मला लग्नच करायचं नाही. दादासाहेबांनी पाहुण्यांचं स्वागत केलं. या या, बसा ना. अगं मिनल, पाणी आण. मिलिंदांनी पुन्हा एकदा सगळ्यांची ओळख करून दिली. दादा, तशा वहिनीसाहेब मागे आपल्याकडे आल्या होत्या, पण तरीही पुन्हा सगळ्यांची एकदा ओळख करून देतो. हे माझे दादा, या वहिनी, ही माझी मिसेस मिनल आणि हा वैदहीचा मोठा भाऊ विशांत, इंजिनियर आहे. विशांतला पाहून देवादेव पुढे झाला आणि शेक हँड केलं. विशांत क्षणभर गोंधळला, पण नंतर त्याने स्वतःला मॅनेज केलं. आणि हा माझा मुलगा विराज. आमचे चिरंजीव अजून शिकतायत. ते शिकतायत की नाही माहीत नाही, आम्ही तरी शिकवतोय, असं म्हणत मिलिंदा खो खो हसले आणि सगळ्यांनाच एकदम हसू आलं. देवादेवची नजर वैदहीला शोधत होती. त्याने इथे तिथे पाहिलं, कोणतीच मुलगी दिसली नाही. अजून नीट पाहता यावं आणि कुणालाही ते लक्षात येऊ नये म्हणून उगीच त्याने मानेला हात लावून घेतला आणि मान इकडे तिकडे फिरवली. काय झालं? मान वगैरे लचकली आहे का तुमची? दादासाहेबांनी विचारलं. हां, जरा ते ड्रायव्हिंग वगैरे करून. क्रीम देऊ का? दादांनी पटकन विचारलं. नको नको, तेवढं काही नाही झालं. मग मात्र देवादेवने आपली मान अगदी स्थिर ठेवली. जाऊ देत, ती येईल तेव्हा येईल, तेव्हाच पाहू तिला. मग आईसाहेबांनी दर्शन घेतलं, पूजा मांडली होती तिथे नमस्कार केला. देवादेवनेही तेच केलं. बरं देव, ड्रायव्हर काकांनी त्या वस्तू काढून ठेवल्यात बघ तिथे, त्या सगळ्या आण इथे, सगळ्यांना दे. फक्त निळी बॅग तेवढी बाजूला ठेव, ती वैदहीची आहे. म्हटल्याप्रमाणे देवादेव उठला. त्याने फळं, मिठाया, भेटवस्तू मीनाताईंच्या हातात दिलं. अरे बापरे, हे फारच केलं तुम्ही, दादासाहेब म्हणाले. अहो, खरं तर एवढं घाईत ठरलं की फार काही करताच आलं नाही आम्हाला. खेदानेच वहिनीसाहेब म्हणाल्या. बरं, आजची उत्सव मूर्ती कुठे आहे? कुठे आमची वैदही? वहिनीसाहेब असं म्हणाल्या तसं दादांना एकदम बरं वाटलं. आमची हा शब्द अगदी मनात घर करून गेला. वहिनीसाहेबांनी वैदहीला आपलंसं केलं याची खात्री सुद्धा पटली. हो हो मिनल, घेऊन ये तिला बाहेर. मीना, तू वहिनीसाहेबांबरोबर गप्पा मारत बस. मीनाताई शांतपणे बसल्या. आता तुम्ही सुद्धा आमच्याकडे या केव्हा तरी, वहिनीसाहेब मीनाताईंना म्हणाल्या.
हो बहिणीसाहेब, जरूर येऊ. सगळे सेटल झाले पाहून विशांत पटकन त्याच्या रूममध्ये निसटला. फोन उचलला. माय गॉड, आरोहीचे 5 मेसेज, 3 फोन कॉल. त्याने पटकन आरोहीला फोन केला. अरे काय हे विशांत, कधीपासून फोन करते तुला? सॉरी ग, मी ना पूजेच्या गडबडीत होतो, फोन रूममध्येच राहिला होता. पण तुला माहिती आहे का, तुझ्या आईसाहेब आणि तुझा भाऊ आमच्याकडे दर्शनाला आले आहेत. मिलिंद काकाने पूजेसाठी बोलावलंय त्यांना. घाईघाईने विशांतने सांगून टाकलं. अरे बाबा, कोणत्या भ्रमात आहेस तू? पूजेसाठी फक्त नाही आलेत ते, वैदहीला पाहायला आले आहेत. आणि ही गोष्ट तू माझ्यापासून लपवतोयस? आरोहीने विचारलं. काय? वैदहीला पाहायला? तुझा दादा, देव दादा? अरे अरे बिचारी, तो पटकन बोलून गेला. काय काय म्हणालास तू? अगं नाही, तसं नाही. तू आता बोलतेस तेव्हाच मला कळलंय. आमच्या घरातल्यानी तर आम्हाला काही सांगितलेलं पण नाही. पण तुझी बातमी नक्की बरोबर आहे ना? कन्फर्म करत विशांतने विचारलं. आता थोडा वेळ थांब तिथे, म्हणजे खरं खोटं तुलाही कळेल. त्यांचं काय होईल माहीत नाही, पण आपल्यासाठी मात्र ही नक्कीच धोक्याची घंटा आहे हा विशांत, आरोही म्हणाली. हो ना, असं असेल तर प्रॉब्लेम आणखीन वाढणार. ठीक आहे, बघू काय करायचं ते. मला ना मिलिंद काका बोलावतोय, मी करतो तुला फोन नंतर, असं म्हणत त्याने फोन खिशात ठेवला आणि आलो आलो काका असं म्हणत बाहेर पडला. मिनल काकू रूममध्ये आल्या तेव्हा वैदही सहदेवला घट्ट पकडून बसली होती. चल वैदू, तुला खाली बोलवलंय, मिनल काकू म्हणाल्या. काकू, मला नाही यायचं. तिचा आवाज रडवेला वाटला. आता काय झालं वैदू? मिनल काकूने रागानेच विचारलं. काकू, आता मला असं वाटू लागलंय की मला लग्न नाही करायचं. मिनल काकूने डोक्याला हात लावून घेतला. वैदू, झाला तुझा मूर्खपणा पुन्हा सुरू. मध्ये मध्ये हा सहदेव चावतो की काय तुला? हे बघ वैदू, माझं डोकं खाऊ नकोसा आता. तुला समजावून मी थकले ग. तुला पुरून उरेल आणि समजावेल अशी जगात फक्त एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे तुझे काका. मी त्यांना पाठवते, तू त्यांच्याशी बोल आणि काय ते ठरव, असं म्हणत मिनल काकू रागानेच बाहेर पडली. अगं मिनल, वैदू कुठे आहे? मिलिंद काकाने विचारलं. अहो, ती जरा यायला लाजतेय, तुम्ही या ना इथे, वेळ मारून न्यायला मिनल काकू म्हणाली. अगं लाजायचं काय त्यात, आपलीच माणसं आहेत, सांग तिला तसं, मिलिंद काका हसत हसत म्हणाले. अहो तुम्ही या ना. मिनल काकूंचा स्वर जरा वेगळा वाटला तसे मिलिंद काका गडबडीने उठले. आलो आलो, थांब, असं म्हणत ते आत आले. काय ग, काय झालं? त्यांनी बायकोला विचारलं. ते मला नका विचारू, जाऊन तुमच्या पुतणीला विचारा. येणार नाही असं म्हणते ती. का पण? अहो पुन्हा तेच, मला लग्न करायचं नाही असं म्हणते. चांगली नेसवलेली साडी बदलली आणि आता ड्रेस घालून बसली आहे. त्याच्यावर तरी चल म्हटलं तर म्हणते मी येणार नाही, मला लग्न करायचं नाही असं वाटू लागलंय आता. मी तर थकले बाबा, आता तुम्हीच काय ते समजावा तिला, मिनल काकू रागाने म्हणाली. बरं बरं, मी पाहतो, असं म्हणत मिलिंदा तिच्या खोलीत गेले. अरे फुलपाखरू, काय झालं? येतेस ना बाहेर? वहिनीसाहेब बोलावतायत तुला, मिलिंदाने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं. काका, मी नाही येत, मला भीती वाटते, ती म्हणाली. आता कसली भीती वाटते तुला? तेवढ्याच हळुवारपणे मिलिंदाने विचारलं. लग्नाची, हे सगळं नको वाटतंय मला, ती म्हणाली. आणि हे असं कधीपासून वाटू लागलं तुला? काल तर तू तयार झाली होतीस ना. तेवढ्याच शांतपणे मिलिंदा तिला समजावत होते. अरे मला मध्ये मध्ये असं वाटतं रे, अनोळखी लोकांबरोबर मी काय बोलणार, लग्न होऊन तिथे कशी राहणार, असं सगळं वाटतं मला. मी मुद्दामून नाही करत, पण खरंच भीती वाटते मला, ती आता रडायला चालली होती. अगं पण पिल्लू, अनोळखी कुठे आहेत ते? आईसाहेबांना तर तू भेटलीस आणि देवला सुद्धा तू पाहिलं म्हणालीस ना. मग आणि मी काय म्हणतो, लग्नाची गोष्ट अजून पुढे राहिली. आता तुला भेटण्यासाठी ते एवढे इथे आले आहेत ना, मग एकदा घे ना भेटून. आणि तुला माहिती आहे, वहिनी साहेबांनी तुझ्यासाठी किती गिफ्ट्स आणले आहेत. तू बाहेर आली नाहीस तर त्यांना वाईट वाटेल ना. चल ना फुलपाखरा, असं नको करूस. आणि हे बघ, फार काही विचारणार नाहीत त्या. आईसाहेबांशी तर बोलणं झालंय, देवादेव एखाद दुसरा प्रश्न विचारेल, तूही त्याला विचार काहीतरी, एकमेकांना समजून घ्या, त्यात काय एवढं, काकाने समजावलं. असं? पण त्यांना मी काय विचारायला हवं रे? तिने जरा विषय बदलल्यावर मिलिंदांना बरं वाटलं. हेच
की बाबा तुला काय काय आवडतं, छंद कोणते, ट्रॅव्हलिंग आवडतं का सिंगिंग, क्रिकेट आवडतं की फुटबॉल, असं काहीही विचार ग, मिलिंदा म्हणाली. पण काका, अरे तुरे कसं करायचं, आहो जाऊ म्हणावं लागेल ना, तिने निरागसपणे विचारलं. हळूहळू ती तयार होते पाहून मिलिंदा पण जरा निर्धास्त झाले. हां, सुरुवातीला ऑकवर्ड वाटतं म्हणून करावं अहो जाहो. एकदा का ओळख झाली की आजकाल सगळं चालतं. तसं काही नाही ग, देव खूप चांगला आहे, त्या सगळ्या गोष्टींचं तू टेन्शन घेऊच नकोस. चलतेस ना मग? चलते मी, पण काका तूही माझ्याबरोबरच राहा हं, ती म्हणाली. हो पिल्लू, मी बरोबरच आहे तुझ्या, चल. मिलिंदाने तिचा हात धरला आणि तिला बाहेर आणलं. वैदेहीचं हृदय धडधडत होतं. ती आली पाहून देवने तिच्याकडे पाहिलं आणि मग त्याचे एकदम डोळे मोठे झाले, भुवया ताणल्या गेल्या. आपोआपच हात डोक्याला टच झाला. वहिनी साहेब मात्र जाम खुश झाल्या. ये ये वैदेही, बस आमच्या बाजूला, त्या म्हणाल्या. वैदेहीने अजून तरी देवादेवकडे पाहिलं नव्हतं, म्हणजे तशी हिंमतच होत नव्हती. ती आईसाहेबांच्या बाजूला जाऊन बसली आणि मग हळूच तिची नजर बाजूच्या सोफ्यावर बसलेल्या देवादेवकडे गेली आणि ती ताडकन उभीच राहिली. मिलिंदानी ओळख करून दिली. देवादेव, ही आमची वैदेही आणि वैदेही हा देवादेव. वैदेही घाबरली, पटकन बोलून गेली. काका, यांनी चेहरा बदलला की नाव? ते ऐकून मिलिंद काका गोंधळले. काही कळलंच नाही त्यांना. अगं बस बस, खाली बस. ती एकदम गोंधळलेले पाहून तिला सावरत मिलिंद काका म्हणाले. पण दादांना फार राग आला. त्याने रागानेच मीनाताईंकडे पाहिलं. हळू आवाजातच विचारलं, काय झालं हिला, आणि साडी का नेसली नाही हिने? अहो माहीत नाही मला, मिनल तर साडी नेसवायला गेली होती खरी. काय ग मिनल, काय झालं हिचं? नजरेनेच मीनाताईंनी विचारलं. नंतर सांगते वहिनी, असं म्हणून मिनलताईंनी विषय तिकडेच थांबवला. वैदेहीला आता जाम घाम फुटला होता. हा रोहीचा दादा, मग त्या दिवशी भेटलेला कोण? तिला काही कळेच ना. म्हणजे आरोही आपल्याशी खोटं बोलली. तो तिचा दादा नव्हता. मग त्या दिवशी भेटणार होता तो कोण होता? अच्छा, म्हणजे तिचं कुणाशी तरी अफेअर चालू आहे, म्हणून त्या दिवशी आरोही आपल्याला कटवत होती. तर बहुतेक यांना तिच्या अफेअरबद्दल कळलं असणार आणि म्हणूनच हे चौकशी करायला आपल्याकडे आले असणार. वैदेहीच्या मनात विचारांचं चक्र सुरू झालं होतं. देवादेव, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का वैदेहीला? दादासाहेबांनी विचारलं. हो दादा, बरेच प्रश्न आहेत, काही गोष्टी पण बोलायच्या आहेत. पण आपली काही हरकत नसेल तर एकांतात बोललो तर चालेल का? त्याने स्पष्टपणेच विचारलं. तसं तिचं हृदय आणखीनच धडधडू लागलं. अरे हो देव, चालेल ना. वैदेहीच्या रूममध्ये बसूनच आरामात बोला तुम्ही, मी एसी लावून देतो, असं म्हणत मिलिंदा उठले. ये वैदू, वैदेहीकडे पाहत मिलिंद काका म्हणाले. पण वैदेही कुठली उठायला, ती हट्टाने तशीच बसून होती. वैदू, येतेस ना? मिलिंद काकांनी पुन्हा प्रेमाने विचारलं. वैदेही जराही जागची हल्ली नाही. मग दादांनी जरा आवाज चढवला. वैदेही, काका काय म्हणतोय? असू दे दादासाहेब, तिची अवस्था कळते आम्हाला. मुली अशा वेळेस घाबरतात हो. आणि देव, तूही फार प्रश्न विचारू नकोस हां तिला. थोडक्यात काय ते आटप तुझं, वहिनीसाहेब म्हणाल्या. असू देत मग, विचारतच नाही त्यापेक्षा मी. रागारागाने देव म्हणाला. तसं मग दादासाहेबांना फार खराब वाटलं. नाही नाही, तसं काही नाही. अहो, मोकळेपणाने बोलायलाच हवं. आयुष्यभराचा प्रश्न असतो. एकमेकांची मतं जाणून घेतल्याशिवाय निर्णय कसा घेणार? त्यांना जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते विचारू दे. जे काही बोलायचं आहे ते मोकळेपणाने बोलू देत. आमची काही हरकत नाही. त्यांनी मग वैदेहीकडे पाहिलं आणि म्हणाले. वैदेही, आज जा. ती अजूनही हलत नाही पाहिल्यावर दादांनी मग रागानेच मिलिंद काकाकडे पाहिलं. मिलिंद काकाची आता भीतीने गाळण उडाली होती. एकीकडे दादा रागाने बघतायत आणि दुसरीकडे ही मुलगी हलायला तयार नाही. अगं चल ना वैदू, असं काय करतेस? फार काही नाही विचारणार तो. तूही त्याच्याशी फार काही बोलू नकोस. फक्त सहदेवशी ओळख तर करून देशील की नाही त्याची? चल, मीही येतो सोबत, असं म्हणत मिलिंद काकाने तिचा हात पकडला. ती बिचारी अगदी गोठल्यासारखी झाली होती. काका, नको ना. डोळ्यात अश्रू येत होते. आपण कोणत्या तरी भलत्याच मुलाला देवादेव समजलो याचाच तिला राग येत होता. आणि युनिव्हर्स सारखा सारखा आपल्याला हा चेहरा का दाखवत होता हेही आता कळलं होतं.
म्हणजे आपण आपल्याही नकळत इनडायरेक्टली यांनाच अट्रॅक्ट करत होतो. युनिवर्स, हे बरं नाही केलंस रे तू. मी तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला सरेंडर पण केलं होतं, व्हिज्युअलायझेशन केलं, अफर्मेशन केलं, काय काय नाही केलं, आणि तू मात्र माझाच गेम केलास. मनातल्या मनात युनिवर्सशी ती भांडत होती. तिचा खांदा थोपटत मग मिलिंद काकाने तिला उठवलं. उठ वैदू, चल ये. देव, तूही ये. मागोमाग देवादेव पण उठला. तिघेही वैदेहीच्या खोलीत आले. भीतीने असेल, रागाने असेल, संतापाने असेल, वैदेहीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. बस ना देव, बस, मिलिंद काका म्हणाले. तसा देव मग समोरच्या सोफ्यावर बसला. वैदू, तूही बस हां. मिलिंद काकाने वैदेहीला तिच्या बेडवर बसवलं आणि तिच्या बाजूला सहदेवला ठेवलं. वैदेहीने अजूनही काकाचा हात घट्ट पकडलेलाच होता. बरं, तुम्ही बोला थोडा वेळ, मी आहे बाहेर, असं म्हणत मिलिंद काका तिचा हात सोडवून बाहेर जाणार, तोच वैदेहीने त्याचा हात आणखीनच घट्ट पकडला. असं काय करतेस पिल्लू, थोडा वेळ घे ना बोलून, मिलिंद काका म्हणाले. ती काहीच बोलत नव्हती. मग देवादेव रागानेच उठला. असू देत मिलिंदा, तिला काही बोलायचं नसेल तर राहूच दे, मलाही काही विचारायचं नाही, असं म्हणत तो बाहेर पडणार तेवढ्यात मिलिंदाने त्याला थांबवलं. थांब रे देव, तू तरी निदान समजून घे की. अरे घाबरली आहे ती. असा पाहण्याचा कार्यक्रम पहिल्यांदाच होतोय ना. एवढी नको रे चिडचिड करूस. बस जरा, मी बोलतो ना तिच्याशी. ते ऐकून मग देवादेव शांत झाला आणि खाली बसला. तुला हे असंच व्हायला हवंय का वैदू? तुला नसेल बोलायचं तर नको बोलूस. मी सांगतो तसं दादासाहेबांना. मग मी तुला लाडावून ठेवलं म्हणून ते मला ओरडू देत, रागावू देत, किंवा मग सगळ्यांसमोर माझा अपमान करू देत. ते चालेल ना तुला? तिने मग मानेनेच नाही असं सांगितलं. मग वासरा, घे ना बोलून थोडा वेळ, काका असं म्हणताच मग तिने त्यांचा हात सोडला. मिलिंदाने तिच्या डोक्यावर हलकेच हात ठेवला. मी बाहेरच आहे हां, असं म्हणत मिलिंद काका बाहेर पडले. देवादेव तिच्याकडे नजर रोखून पाहतच होता. तिची मात्र नजर वर करायची हिंमत होत नव्हती. बोलायला सुरुवात करायची की अजूनही मौनातच आहात आपण? त्याने कुसकेपणानेच विचारलं. तिने मग हळूच वर पाहिलं. आपल्या ओढणीनेच गालावर आलेले अश्रू पुसून टाकले. काय विचारायचंय तुम्हाला? तिने भीत भीत विचारलं. मला सांग, त्या दिवशी तुम्हाला गुंड का ग म्हणालीस? बरं, गुंड म्हणालीस ते म्हणालीस, अजूनवर कुविख्यात गुंड असंही म्हणालीस का ग? त्याने विचारलं. अहो, माझा काहीतरी गैरसमज झाला होता ना तेव्हा, ती म्हणाली. म्हणून असं कुणालाही गुंड म्हणायचं? त्याने जरा रागानेच विचारलं. सॉरी, ती म्हणाली. मग आता तरी समजलं ना, मी गुंड नाही, प्रतिष्ठित व्यक्ती आहे ते, तो म्हणाला. तिने मानेने हो असं सांगितलं. आरोहीच्या वर्गात आहेस तू? त्याने विचारलं. हो. मग मला सांग, त्या दिवशी आरोही तिच्या भावाबरोबर गेली, असं खोटं का सांगितलंस मला? त्याने विचारलं. आता मात्र ती चांगलीच घाबरली. समोर बसलेला आरोहीचा भाऊ आहे. त्या दिवशी हेच आपल्याला भेटलेले, आणि आरोही आपल्याशी खोटं बोलून भलत्याच भावाबरोबर गेली होती हे जर आपण यांना सांगितलं तर आता आरोही अडकणार. अहो, तुम्हाला माझ्याबद्दल विचारायचं आहे की आरोहीबद्दल? तिने भीत भीत विचारलं. अरे, माझ्या प्रश्नावर परत प्रतिप्रश्न काय करतेस तू? विचारतोय त्या प्रश्नांची उत्तरं दे आधी. तो असं म्हणाल्यावर ती जरा गप्पच झाली. त्या दिवशी काहीतरी गैरसमज झाला सांगितलं ना मी तुम्हाला. कसला गैरसमज? मी गुंड असल्याचा? आणि ते कुणी सांगितलं तुला? त्याने विचारलं. ती आता रडायला आली होती. बोल, नाहीतर मी बाहेर जातो आणि सांगतो त्या दिवशी तू मला काय काय म्हणालीस ते. तो असं म्हणताच ती जरा घाबरली. नको नको, असं नका करू, सांगते मी. अहो, युनिव्हर्सिटीत कोणता तरी मुलगा आरोहीला त्रास देत होता, तिचं नाव गाव विचारत होता, असं मला तिने सांगितलं होतं. मी त्या मुलाला पाहिलं नव्हतं. तुम्ही आरोहीबद्दल विचारलं म्हणून मला वाटलं की. एवढं बोलून ती शांत राहिली. तुला काय वाटलं की तो गुंड मी आहे? तुला मी गुंड दिसलो? गुंडाची ती गोष्ट त्याला बरीच लागली होती. तुम्हाला गुंड म्हटलेलं बरंच मनाला लागलेलं दिसतंय. आता मी किती वेळा सॉरी म्हणू तुम्हाला? ती म्हणाली. ती आता जास्तच घाबरली आहे पाहून त्याने पण मग जास्त ताणलं नाही. बरं ठीक आहे, पण आता तरी खात्री पटली ना तुझी? त्याने विचारलं. हो,
खरं तर मला तुझ्याशी खूप काही बोलायचं होतं, खूप काही सांगायचं होतं. तुला चिनू माकड आणि मिनू माशाची गोष्ट पण सांगायची होती. पण सध्या राहूच दे, पुन्हा केव्हा तरी सांगेन मी. आता तू काहीतरी बोल, तो म्हणाला. मला ना एक सुचवायचं होतं. सुचवू का? तिने विचारलं. हां, सुचव ना. काय सुचवायचंय? तुम्हाला जर माझा खूपच राग आला असेल, मी काय काय बोलले त्याचं वाईट वाटलं असेल, माझ्याबद्दल बरेच काही गैरसमज झाले असतील, तर तुमचं म्हणणं ना योग्यच आहे. तुम्ही सरळ मला नकार देऊन टाका हं, ती म्हणाली. त्याला आश्चर्य वाटलं. पण आता मला तुझ्याबद्दल कोणतेच गैरसमज नाहीत, त्यामुळे मी काही नकार देणार नाही तुला, तो म्हणाला. आणि मुळात मी नकार का देऊ? तुला हे लग्न करायचं नाही? त्याने स्पष्टपणे विचारलं. अहो, मला हे काय ते काय कोणतंच लग्न करायचं नाही. म्हणजे कुणाशीच लग्न करायचं नाही, काकुळतीला येऊन ती म्हणाली. का? संन्यास घेऊन हिमालयावर जायचा विचार आहे की काय आपला? त्याने गमतीनेच विचारलं. नाही, तसं काही नाही ठरवलं अद्याप, पण सध्या लग्न करायचं नाही एवढं कळतंय मला, ती म्हणाली. मग तसं तू तुझ्या घरच्यांना का नाही सांगितलंस? त्याने विचारलं. ते ऐकतच नाहीत माझं, म्हणून तुम्हीच नकार द्या ना प्लीज. अगं पण तू नकार दे ना, मी तरी स्वतःहून काही नकार देणार नाही तुला, तो म्हणाला. अहो का पण? तिने विचारलं. कारण मला पसंत आहेस तू, आवडलीस मला, तो बोलून गेला. मग ती जरा चिडलीस. अहो अशी कशी आवडली मी तुम्हाला? मी काय काय बोलले आठवा की जरा. खूप विख्यात गुंड म्हणाले होते ना तुम्हाला, तरी कशी आवडले मी? तुमच्या जागी मी असते ना तर सरळ नकार देऊन टाकला असता हो, ती म्हणाली. पण आता तू माझ्या जागी नाहीस ना, मग गप्प बस, देव म्हणाला. मग तिने तोंड फिरवलं. बरं मला सांग, तुला लग्न का नाही करायचं ग? विषय बदलत देवने विचारलं. खरं सांगू का, मला लग्न आवडत नाही हो. म्हणजे बघा ना, आपण आपलं घर सोडून दुसऱ्या घरी जायचं, तिथले नियम पाळायचे. कुणी काही बोललं ओरडलं तर आपल्याला वाईट वाटणार. आपल्याला जबाबदाऱ्या नाही घेता आल्या तर मग काय होईल, अशी सतत भीती वाटते मला. तिच्या बोलण्याचं मग त्याला हसू आलं. आपल्या आरोहीसारखीच आहे ही अगदी बालिश. अगं पण त्यात एवढं घाबरायचं काहीच कारण नाही. सगळीच माणसं काही वाईट नसतात. तुला मी गुंड वाटत असलो तरी गुंड नाही मी. बरं एक गोष्ट खरं सांग, तुझ्या मनात दुसरं कुणी आहे का? तुला दुसरं कुणी आवडतं? तसं असेल तर मी देतो नकार. त्याने असं विचारताच ती पटकन म्हणाली. नाही नाही, दुसरं तिसरं चौथं मला कुणी आवडत नाही. आत्ताच तर म्हटलं ना की मला मुळात लग्नच करायचं नाही, मग दुसरं तिसरं कोण कसं आवडेल? वैतागतच ती म्हणाली. बरं, मग मी नकार देणार नाही. तुला काय करायचं ते तू तुझं ठरव. खरं तर मला खूप काही विचारायचं होतं, पण नंतर केव्हा तरी विचारेन तुला. तुला काही विचारायचंय का मला? तो म्हणाला. ती थोडा वेळ शांत झाली. नक्की काही विचारायचं नाही ना? त्याने पुन्हा एकदा कन्फर्म केलं. एक विचारायचं होतं, ती म्हणाली. हां हां, विचार मग. देवला वाटलं ती त्याच्याबद्दल काहीतरी विचारेल, पण ती पुन्हा मूळ पदावरच आली. मग त्या नकाराचं नाहीच का नक्की? तिने पुन्हा एकदा आशेने विचारलं. मग मात्र देव रागावला आणि बाहेर पडला. मिलिंदा बाहेर पॅसेजमध्येच उभे होते. काय रे देव, झालं बोलणं? त्याने विचारलं. ते आपल्या पुतणीलाच विचारा. मला लग्न करायचं नाही, नकार द्या असं म्हणते ती. काय करू मी मिलिंदा? देवने विचारलं. ते ऐकताच मिलिंदा घाबरले. देव, डोक्यात राख नको घालून घेऊस. मी बोलतो रे तिच्याशी. अरे एकदम गोंधळली आहे ती. प्लीज सध्या हे सगळं काही बाहेर बोलू नकोस हां, मी समजावतो तिला. मान हलवत मग देव बाहेर येऊन बसला. झालं बोलणं देव? बहिणी साहेबांनी विचारलं. हो झालं ना. छान छान, त्या म्हणाल्या. मिलिंदा मग वैदेहीच्या रूममध्ये आली. हे काय वैदू, तू त्याला नकार द्यायला सांगितलास? अगं काही कळतंय का तुला? कशी वागतेस तू? आता तर मी सुद्धा तुझ्याशी बोलणं बंद करीन हां, वैतागतच मिलिंद काका म्हणाले. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत मग वैदेहीने एकदमच रडायला सुरुवात केली. काका, मी ज्यांना पाहिलं ते हे नाहीत, हे कुणीतरी भलतेच आहेत, किंवा मग ते तरी कुणीतरी भलते होते. मिलिंदाला काही कळत नव्हतं. अगं काय गोंधळ झालाय, नीट सांग मला. अरे त्या दिवशी युनिव्हर्सिटीत वैदेहीला न्यायला आले होते ते हे नव्हते, ते कुणीतरी दुसरेच होते. मी त्यांना हे समजले, पण हे ते नाहीत. तिचा स्वतःचा गोंधळ झाला होता. तिने काकाला कन्फ्यूज केलं होतं.
मग सगळा गोंधळ मिलिंदांच्या लक्षात आला. अच्छा, असं झालं तर. अगं, मग त्या दिवशी आला असणार तो आदिराज असणार, देवचा धाकटा भाऊ. पण वैदू, तुझ्या मनात मग. एवढं बोलून काका थांबले. नाही रे काका, माझ्या मनात हे नाही ते नाही, कुणी नाही. ती असं म्हणताच मिलिंदाने मग सुटकेचा निश्वास टाकला. बरं, आता सध्या चल बाहेर, वहिनीसाहेब बोलावतायत तुला, चल पटकन. मिलिंदा तिला घेऊन बाहेर आले. मीनाताईंनी तिला सगळ्यांना नमस्कार कर असं सांगितलं. तिने तसं केलं. देवसुद्धा दादासाहेबांच्या, मीनाताईंच्या, काकूंच्या वाकून पाया पडला. मिलिंदांच्या पाया पडणार तेवढ्यात मिलिंदांनी त्याला जवळ घेतलं आणि मिठी मारली. दादासाहेब, वैदही आम्हाला पसंत आहे. देवला सुद्धा ती पसंतच असणार यात आम्हाला तीळ मात्र शंका नाही. तुमच्याकडून सुद्धा होकारच समजायचा ना. वहिनी साहेबांनी असं विचारल्यावर दादासाहेबांनी हात जोडले. हे काय विचारणं झालं वहिनी साहेब? अहो, देवादेवसारखा जावई आम्हाला शोधून सुद्धा मिळणार नाही. आमच्याकडून होकारच आहे. ते ऐकताच वैदईचा चेहरा पुन्हा लालेलाल झाला. मग देव म्हणाला, तसं नको दादासाहेब, एकदा तिला पण विचारून घ्या. लग्न म्हणजे आयुष्याचा प्रश्न आहे. तिची नक्की पसंती आहे ना हे जाणून घ्या आणि मग होकार नकार कळवा. आम्हाला काही घाई नाही. ते ऐकताच वहिनीसाहेब सुद्धा आश्चर्याने पाहू लागल्या. अरे देव, नकार कशाला असेल? अगदी गोड आणि संस्कारी मुलगी आहे ती. काय ग वैदई, पसंती समजायची ना आम्ही? वहिनी साहेबांनी असं विचारल्यावर वैदई उठली आणि सरळ आत गेली. वहिनी साहेबांना खूप वाईट वाटलं, आश्चर्य पण वाटलं. हे काय मिलिंदा, वैदईला हे स्थळ पसंत नाही का? त्यांनी काळजीनेच विचारलं. तसं नाही वहिनी साहेब, अहो ती फार हळवी आहे. मुख्य म्हणजे आज ती खूप घाबरलेली आहे. खोटं बोलणार नाही, अगदी खरं खरं सांगतो. आता सुद्धा हेच म्हणत होती की मला लग्न करायचं नाही. तिला विचारलं का, तर म्हणते तिथल्या घरी सगळेजण कसे असतील, सगळ्यांचा स्वभाव कसा असेल, होणाऱ्या सासूबाईंचा, नवऱ्याचा स्वभाव कसा असेल, या सगळ्याचीच खूप भीती वाटते तिला. देवादेवशी अशा प्रकारचं बोलणं पहिल्यांदाच झालं. थोडी भीती वाटली, बाकी दुसरं काही नाही. ती थोडी शांत झाली ना की मग आम्ही स्वतःच तुमच्याकडे तिला घेऊन येऊ. मग तेव्हा बघा तिची कशी कळी खुलते ती. त्यांच्या बोलण्याने मग वहिनीसाहेब थोड्या हसल्या आणि आश्वस्त झाल्या. देवादेवने मात्र हळूच मिलिंदांना प्रश्न विचारला. मिलिंदा, हे एवढंच आहे ना? बाकी दुसरं तिसरं काही नाही ना? हो रे देव, खरंच सांगतो, बाकी दुसरं तिसरं काही नाही. ती फक्त घाबरली आहे. तिला सावरायला थोडा वेळ हवाय, तेवढा देशील ना? मिलिंदा असं म्हणताच देवने मग त्यांच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला, दिला, वेळ दिला. मग दोघेही छान हसले. निघताना मिलिंदांना आठवलं की आदिराजबद्दल बोलायचंय. देवादेवला मग त्याने बाजूला घेतलं आणि म्हणाले, चिडू नकोसा, एक गोष्ट सांगतोय. आधीची फ्लाईट मिस झालीय, तो उद्या येईल. तेवढं बोलायच्या आधीच देवादेवचा पारा चढला होता. अरे बरं नव्हतं त्याला, अंगात थोडी कणकण होती, ताप होता. मला विचारलं काय करू म्हणून. मग मीच म्हटलं डॉक्टरांकडे जाऊन ये. डॉक्टरांकडे जाईपर्यंत वेळ झाला, फ्लाईट मिस झाली. उद्या येईल तो, नको काळजी करूस. सध्या तू तुझा विचार कर, मिलिंदा म्हणाले. देवादेव थोडा शांत झाला. सगळ्यांचा निरोप घेऊन आईसाहेबांना घेऊन तो बंगल्यावर परतला. एक गोंधळ संपला वाटत असताना दुसरा वाढणार आहे. आरोही विशांच्या डोक्यावर धोक्याची घंटा आहे. आधीचं फ्लाईट मिस झालंय, तो टेन्शनमध्ये आहे. यातलं देवला आता काय काय समजेल. वैदही बंगल्यावर जायला तयार होईल का? आणि देवादेवच्या आयुष्यातलं आणखीन एक सत्य आहे, ते पाहूया येणाऱ्या भागात. उद्या भेटूच.